संभाजीनगरमध्येच योग्य उपचार सुरू असून मुंबईला जाणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। तसंच शिंदे समितीची व्याप्ती वाढवण्याचा अध्यादेश मराठा आरक्षणासाठी खूपच महत्त्वाचा असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि या अध्यादेशामुळे राज्यातील सर्वच मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी आता मोठा फायदा होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे। जोपर्यंत राज्यभरातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। या ठिकाणी मनोज जरांगे सुद्धा या ठिकाणी। दादा, या GRचं किती महत्व आहे तुम्हाला? कारण मराठवाडा सोडून आता संबंध राज्यभर सर्वे होणार नाही, अत्यंत आनंददायी बाब आहे। मी मगाशी सांगितलं की पूर्वी असं झालं होतं की समिती काम करण आणि त्याच प्रथम अहवालाच्या आधारावरती समिती राज्यातल्या मराठा समाजाला तर आपण पाहिलं सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी औरंगाबादमधल्या छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी या रुग्णालयामध्ये गेलेलं होतं। या ठिकाणी मंत्री महोदय सुद्धा त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यांची विचारपूस करतायत। थेट आपण ही तिथली लाईव्ह दृश्य पाहतोय। तर सरकारनं याबाबतचा जो GR काढलेला होता हा GR मराठा समाजातील सगळ्या तरुणांसाठी हा महत्त्वाचा असल्याचं सुद्धा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याची आशा जरांगे पाटलांनी आज व्यक्त केलेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयातली, जिथं उपचार त्यांच्यावर केले जातात। मुंबईला उपचार घेणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। संभाजीनगरमध्येच आपल्यावर योग्य उपचार सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेलं आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। पुन्हा एकदा आपण थेट सिद्धार्थकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, निश्चितपणे आता GR देण्यासाठी या ठिकाणी पालकमंत्री दीपक भुमरे असतील, अतुल सावे, नारायण कुचे आणि मुख्यमंत्र्यांचे खासदूत मंगेश चिवटे या ठिकाणी आलेले आहेत आणि तो जो GR आहे शिंदे समितीच्या कामकाजाचा व्याप्ती वाढवणारा GR तो आहे तो आता त्यांना देत आहेत। कारण फक्त मराठवाड्यासाठी नाही तर आता संबंध राज्यातील मराठ्यांचं संरक्षण करून त्यांच्या वंशावळी किंवा त्यांच्या नोंदी शोधणं यासाठीचा हा GR आहे। आणि महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनुष्यबळ आणि आर्थिक निधी जो आहे सरकारने शब्द दिला होता तो वाढवून देण्यासाठी त्याचाच हा GR आहे। म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्यातील एका मागणीची पूर्तता 24 तासाच्या आत केल्याचा दावा सुद्धा या ठिकाणी अतुल सावे यांनी केलेला आहे। सरकार एक एक पाऊल पुढे जात आहे आणि त्या पद्धतीने जे आहे एक पहिला GR ची कॉपी देण्यासाठी या ठिकाणी देत आहेत। एकंदरीतच बघतोय आपण की राज्य सरकार जे आहे वेगवेगळ्या मागण्या आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्ण करतायत। सोमवारी सुद्धा एक कमिटी या ठिकाणी येणार आहे, कारण उदय सामंत आणि इतर त्या कमिटीमध्ये असतील। सोमवारच्या कमिटीमध्ये जो काही आकृतीबंध टाइम बॉन्ड जो सरकारने दिलेला आहे समितीला तो टाइम बॉन्ड लिखित स्वरूपात जे आहे त्या ठिकाणी घेऊन येणार आहेत आणि तो सुद्धा सोमवारी देतील। म्हणजे सरकार युद्ध पातळीवर कामाला लागलेलं आहे। पहिला GR त्यांनी घेतलेला आहे आणि शिंदे समितीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवणारा हा GR आहे। म्हणजे आता शिंदे समितीला पूर्ण राज्याचा सर्वे करता येईल, त्यासाठी मनुष्यबळ असेल, त्यासाठी आर्थिक निधी आहे याची तरतूद केल्याचा GR राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केला जातो आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मान्य केले की हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे मराठा समाजासाठी, कारण शिंदे समितीची स्थापना मुळात फक्त मराठवाड्यातील सर्वेसाठी झाली होती। मात्र आता या GR नुसार शिंदे समिती जी आहे संबंध राज्यभर मराठ्यांचं संरक्षण करून कुणबी वंशावळ आणि कुणबी नोंदी शोधेल, त्यामुळे जास्तीत जास्त मराठ्यांना त्याचा फायदा होईल। त्यासाठी कमिटीला आता ज्या पद्धतीने GR काढला त्या पद्धतीने शिंदे समितीला त्यांनी निधी आणि मनुष्यबळ पुरवलं तर मराठ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण सर्वेक्षणानुसार रक्ताचे नातेवाईक आणि कुटुंबातील सर्वजण हे एका नोंदी जरी आले तरी त्यांना सर्वांना ग्राह्य धरलं जावं। त्यामुळे प्रत्येक मराठा या त्यानुसार तो फायद्याच्या रेषेच्या आत येईल असा
मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा विश्वास वाटतो. निश्चितपणे ही महत्वाची वेळ आहे की फक्त आता मराठवाडा न ठेवता संबंध राज्यातील मराठ्यांचं संरक्षण केलं जाणार. निश्चितच. आणि आपण आता ही थेट दृश्य पाहतोय, या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगे पाटलांशी चर्चा करत असल्याची ही दृश्य आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्यासाठी सुद्धा सिद्धार्थ नकार दिलेला आहे. त्यांच्या मते संभाजीनगरमध्येच आपल्यावर योग्य उपचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. निश्चितपणे म्हटलेलं आहे, पण आपण बघतो की मनोज जरांगे पाटील हा GR वाचतायत. मनोज जरांगे पाटील सहसा कुणावर लवकर विश्वास ठेवत नाहीत. तर सरकारने GR काय काढलेला आहे ते ओळ वाचतात. मागच्या वेळेस सुद्धा सरकारने GR काढला होता आणि त्या GRला त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या समोर जे काही कागदपत्र येतील ते स्वतः वाचून प्रत्येक ओळ वाचल्यानंतर समाधान झाल्यानंतरच ते ऍक्सेप्ट करत असतात. त्यानुसार मनोज जरांगे पाटील आपण बघतोय की काळजीपूर्वक पूर्ण GR या ठिकाणी वाचत आहेत आणि वाचल्यानंतर ते प्रतिक्रिया सुद्धा देतील. परंतु तुम्ही जसा प्रश्न विचारला म्हणाले त्यानुसार त्यांना मुंबईला घेऊन जायचं की नाही जायचं अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की मला या ठिकाणी उपचार व्यवस्थित मिळतात, मला कुठेही जाण्याची गरज नाही आणि त्या पद्धतीने त्या प्रश्नावर त्यांनी आगर पडदा टाकलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरमध्येच उपचार होतील, या ठिकाणाहून त्यांना मुंबईला नेलं जाणार नाही. तिसरा महत्वाचा गोळ या ठिकाणी कन्फ्युजन होतं की तारखेबद्दलचं. मात्र त्याची सुद्धा आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या सुद्धा त्या तारखेच्या गोळेचा सुद्धा शेवट करून टाकलेला आहे. 2 तारीख 24 तारीख हा गोळ होता. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की 24 डिसेंबर हीच सरकारला दिलेली शेवटची डेडलाईन आहे. 2 तारीख कुठून आली मला माहित नाही. मात्र आम्ही सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. 2 जस्टिस त्या ठिकाणी होते, बच्चूभाऊ होते, मंगेश चिवटे होते, यांच्या समोर 24 तारीख ठरवलेले. त्यामुळे 2 तारखेचा विषय येत नाही. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय की सरकारने अशा खोट्या गोष्टी पसरू नये, खऱ्याने बोलावं आणि जर खऱ्या बाजूने बोलत असतील तर त्यांना संबंध चांगले राहतील, नाहीतर मग आम्ही पुन्हा वेगळा निर्णय घेऊ अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. मात्र आता तारखेचा गोळ त्यांनी स्वतःच मिटवलेला आहे 24 तारीख. आता सरकारच्या वतीनं नेमकं मुख्यमंत्र्यांच्या बाजूने काय स्टेटमेंट येतं हे पाहावं लागेल. एकंदरीतच ते मुंबईला जाणार आहेत, त्यांना आलेला आहे आणि 24 तारीख ही फायनल आहे. या 3 गोष्टींवर आज शिक्कामोर्तब झालंय म्हणाल. समाजाला कुणबीच मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठी हा GR आहे. आणि याच्यासाठी शिंदे न्यायमूर्ती यांची समिती नेमलेली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि हा जो GR आहे तर हा पूर्ण महाराष्ट्रासाठी हा GR आहे. पहिल्यांदा मराठवाड्यासाठी होता, आता पूर्ण महाराष्ट्रासाठी हा GR काढलेला आहे. आणि मला वाटतं लवकरात लवकर ही समिती काम करीन आणि कसं समाज बांधवाला न्याय देता येईल त्यासाठी ही समिती काम करणार. तर दुसरा प्रश्न असा आहे की तारखेचा जो मुद्दा चालला होता 24 डिसेंबर की 2 जानेवारी, अरे आता हा विषय काही फार म्हणजे मला काय म्हणतं 24 आणि डिसेंबर, 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी याच्यामध्ये काही असा काही फार फरक नाही ना. 5-6 दिवसाचा फरक आहे, काही जास्त फरक नाही. आणि मला वाटतं की त्याच्या आत बी होऊ शकतं काम. असं काही नाही की 24 आणि 2 जानेवारी, त्याच्या आत बी समितीचं काम पूर्ण होऊ शकतं. आणि 5-6 दिवसाचा हा काही विषय नाही फार जास्त काय. म्हणून मला काय वाटतं की त्याच्यात काही म्हणजे असं 24-2 एखादा अर्धा दिवस अलीकडे होऊ शकतो, एखादा अर्धा दिवस पुढे जाऊ शकतो. फक्त आपल्याला समाज बांधवाला कसा न्याय देता येईल याच्यासाठी पाहिजे, तारखीचं नाही बघायचं. ठीक आहे. कालपर्यंत त्यांची प्रकृती बिघडलेली होती, आज प्रकृतीची तुम्ही विचारपूस केली, प्रकृती कशी आहे? डॉक्टरांशी तुम्ही बोललात? एकदम चांगली आहे. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं काल थोडी तब्येत बिघडली होती, पण आज एकदम तब्येत त्यांची चांगली आहे. 24 मुंबईसाठी म्हणताय, त्यांना मुंबईला आता डॉक्टर जसे सांगते तसं आपल्याला ऐकायला तयार नाहीत. पण जरांगे ठीक आहे ना, डॉक्टर जे सांगते ते ऐकायला लागेल. तर मी असू कोणी असू, डॉक्टरच्या पुढे काही जाता येत नाही आपल्याला. पण मला काय म्हणायचं असं काही नाही की जरांगे पाटील इथं ऍडमिट असले काय, मुंबईला असले काय, उलट मुंबईला आणखीन सगळ्या सोयी सुविधा आहे.
मला वाटतं आता विषय हा कुठं इथं ठेवायचं का मुंबईला ठेवायचं हे जरांगे पाटील ठरवतील. 24 तारखेला जर हे आणि नाही डॉक्टर झालं, भुमरे साहेब 24 तारखेला जर हे नाही झालं तर मनोज जरांगे म्हणतायत सगळे 2.5 कोटी मराठा घेऊन मुंबईला येणार आणि मुंबई लॉक करणार मी सगळी. काय सांगतो की आता विषय जड तडत आहे. आता ही समिती कालच तुम्हाला सांगतो कलेक्टर साहेबांनी लगेच आपलं सीएम साहेबांनी काल कलेक्टरांची बैठक घेतली. त्याच्यानंतर मॅनेजर आपलं हे असते आयुक्त विभागीय आयुक्त असतील त्यांची बैठक घेतली आणि मला वाटतं की एक कामाला स्पीड आता आलेली आहे आणि मला वाटतं की जास्त वेळ लागणार नाही. आणि मी सांगितलं की आपण काम कसं लवकर होईल, मोर्चा काढायची वेळ येणार नाही याच्यासाठी शासन प्रयत्न करते. दुसरा एक मुद्दा ह्याच्यात आणखीन अडचणीचा आहे. ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातात, मात्र ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांना सरकार आरक्षणात कसं सामावून घेणार असा प्रश्न